सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि वेल्थ क्रिएशन फरक काय आहे? सेव्हिंग म्हणजे तुम्हाला पुढच्या 2 वर्षासाठी लागणारे पैसे जे आहेत त्याला तुम्ही सेव्ह केलं पाहिजे, त्याला म्हणलं जातं सेव्हिंग. दुसरा पार्ट आहे तो इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट हे तुमचं गोल बेस असतं. म्हणजे काय की मला माझ्या मुलाच्या शिक्षणाला पैसे लागणार आहेत, मला माझ्या रिटायरमेंटला पैसे लागणार आहेत, यासाठी आपण जे करतो त्याला म्हणलं जातं इन्व्हेस्टमेंट. आणि वेल्थ क्रिएशन म्हणजे काय तर मी पैसे टाकलेत आणि मी त्याच्याकडे बघितलंच नाही. ऑटोमॅटिकली समजा मी एखादी जागा घेतली आणि मी ती कशासाठी घेतली आहे किंवा काय केली आहे काही नाही, तर ती जर मी घेऊन टाकली आणि त्याला विसरून गेलो तर त्याच्यातनं वेल्थ क्रिएशन होते. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी वेल्थ क्रिएशन तुम्ही करता त्यावेळी तुमचा गोल अजिबात नसतो, पण तो वेल्थ क्रिएशन तुमच्या पुढच्या पिढीलाही लिगसी देऊन जातो. त्यामुळं सेव्हिंग 1 ते 2 वर्षासाठी लागणाऱ्या रकमेला सेव्हिंगच केलं पाहिजे. जे तुमचे 3 वर्षापुढचे गोल आहेत त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि वेल्थ क्रिएशन करायची असेल तर एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही तुमचा कुठलाही गोल न ठेवता फक्त करून ठेवलं पाहिजे. जे मला वाटतंय म्हणून मी केलंय. थँक्यू.